माझे नाव प्रिन्स हरिराम भोयर. माझ्या भाषणाचे नाव 15 ऑगस्ट. अध्यक्ष माशे, पूज्य गुरुजींनो, माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज स्वातंत्र्य दिन. गुलामगिरीची 150 वर्षे संपून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. अशा या स्वातंत्र्य देवतेला चला वंदूया. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य नाही. पण माणूस शिकला, पण तो सुशिक्षित झाला का? तर नाही. दुसऱ्याचे वाईट झाल्यावर आनंद मानू लागला. आता हेच पहा ना, माणसाला देवाने सांगितले की तुझी इच्छा सांग. तेव्हा तो म्हणाला, मला सुख व समाधान पाहिजे. तेव्हा ब्रह्मदेवाने माणसाला सांगितले की मी तुला 2 पिशव्या देतो, एक तुझी व दुसरी शेजाऱ्याची. तुझ्या पिशवीत तुझी वाईट सवय आहे व दुसऱ्या पिशवीत शेजाऱ्यांच्या वाईट सवयी आहेत. पण तू असे कर, शेजाऱ्याची पिशवी तुझ्या खांद्यावर ठेव, पण ती उघडून पाहू नको, व तुझी पिशवी तुझ्या सतत समोर ठेव व ती उघडून पाह, म्हणजे तू तुझ्या चुका सुधार. पण माणसाने नेहमी उलटेच केले. आपल्या चुका लपवल्या व शेजाऱ्यांचे दोष पाडले. म्हणूनच आपण सर्व दुःखी आहोत. म्हणून म्हणतो, स्वतः सुधारा, म्हणजे आपोआप देश सुधारेल व सुखी होईल. म्हणून म्हणतो, 15 ऑगस्टला झेंडा फडकला, भारत स्वतंत्र झाला. गजनी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.